कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आज सुरू आहे। 14व्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना 91,000पेक्षा अधिक मतांचं लीड मिळालेलं आहे। तर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे संदीप वरपे हे मोठ्या मतांनी जे आहे तर पिछाडीवर आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मीडिया कक्ष आहे। मीडिया कक्षामध्ये काही पत्रकार आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। कसं पाहता या ठिकाणी मोठा लीड या ठिकाणी आशुतोष काळे यांनी घेतलेला आहे? नाही, एकतर्फी निवडणूक या ठिकाणी झालेली आहे। कोपरगाव विधानसभा निवडणुकीचा निकाल आता 14वी फेरी या ठिकाणी आलेली आहे आणि आशुतोष काळे यांना 14व्या फेरी अखेर 10,101 मतं मिळाली आहे। त्यांच्यासोबत संदीप वरपे यांना 1,427 मतं मिळालेली आहे। तर 14व्या फेरी अखेर आशुतोष काळे यांना 91,807 मताची आघाडी मिळाली आहे। त्याच्यामुळं ते 1 लाखाच्या वरती लीड घेण्याच्या शर्यतीत आहेत। एकतर्फी निवडणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकी काय कारण असू शकते? या मतदारसंघामध्ये कोणते मुद्दे या ठिकाणी गाजले, कोणते मुद्दे या मुद्द्यांमुळे मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे, काय तुम्हाला वाटतं? नाही, निश्चितच विकास कामाच्या जोरावर म्हणता येईल आपल्याला, परंतु या ठिकाणी युतीचा धर्म जो आहे तो माजी मंत्री शंकरराव कोले यांच्या कुटुंबाने, अर्थात स्नेहलताताई कोले असतील, विवेकदादा कोले असतील, त्याचप्रमाणे नितीनराव आवताडे असतील, राजेश आबा परजणे असतील, यांनी निश्चितच युतीचा धर्म या ठिकाणी पाळलेला आहे। म्हणूनच ही इतकी मोठी आघाडी या ठिकाणी आशुतोष काळे यांना मिळालेली आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर अनेक मुद्दे या निवडणुकीमध्ये राहिलेले आहे। महायुती सरकारच्या वतीने जे विविध योजना या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहे, कुठेतरी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात फायदा महायुतीला होताना आपल्याला दिसत आहे। संपूर्ण राज्याची आपण परिस्थिती पाहतोय की महायुती मोठ्या मताधिक्याने महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। आणि सध्या आपण कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर महायुतीचे उमेदवार जे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे देखील आता 91,807 मतांनी आघाडीवर आहे। 14 फेऱ्या झालेल्या आहे आणि 15वी फेरीचं जे आहे तर मतगणना मतमोजणी या ठिकाणी सुरू आहे। 15वी फेरी अखेर किती मताधिक्य वाढतं, काय चित्र राहणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।